मित्रांनो, आपण जर पालक असाल, शिक्षक असाल किंवा विद्यार्थी असाल किंवा आपले भाऊ बहीण असतील छोटे छोटे, तर या सर्वांसाठी हा पॅरेंटिंग टिप्सशी संबंधित व्हिडिओ अत्यंत कामाचा आहे. कारण की मुलांना कोणत्या गोष्टी प्रेरित करतात आणि ते त्यामुळे पुढे सुद्धा जाऊ शकतात. तर अशा प्रकारची आपण एक वर्कशीट बनवू शकतो आणि त्या वर्कशीटच्या आधारे आपण त्यांना अधिक प्रेरित करू शकतो किंवा त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी प्रेरित करतात याचा शोध आपण लावू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आता आपण पाहूया की ही वर्कशीट कशा प्रकारची आहे आणि आपलं जे लक्ष्य असेल आपल्या मुलांचं ते कसं साध्य करू शकतो. तर चला सुरुवात करूया या विशेष या व्हिडिओला. तर पालक या नात्याने तुमच्या मुलांना नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करण्यासाठी आणि अधिकाधिक प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आपलं काम आहे आणि ते महत्त्वाचे आहे. ही प्रेरणा वाढवण्यासाठी तुम्ही मदत करू शकणाऱ्या मार्गांपैकी एक म्हणजे ध्येय सेटिंग करणे. लहान वयातच मुलांसोबत ध्येय ठेवण्यास सुरुवात केल्याने ते केवळ त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही, तर त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत सुद्धा होते, मग ते मोठे असोत किंवा लहान असोत. त्यामुळे एक पालक म्हणून तुमच्या मुलाला कशा प्रकारे प्रेरणा मिळते याचा विचार करणे आणि त्यांच्या ध्येय निश्चितीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे समर्थन करण्यासाठी ते ज्ञान वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ध्येय निश्चिती केल्याने वर्गात आणि बाहेर यशाचा मार्ग मोकळा होण्यास मदत सुद्धा होईल. त्या ध्येयांचा मागोवा घेणे तुमच्या मुलांसाठी तितकेच महत्त्वाचे असू शकते, कारण की ती त्यांना नियोजन, वेळ व्यवस्थापन आणि जबाबदारी यासारखे कौशल्य शिकवेल. त्यांच्या उद्दिष्टाच्या दिशेने छोटी छोटी पावले टाकायला शिकवून शेवटी त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना सिद्धीची जाणीव होते. त्यामुळे तुमच्या मुलाला आव्हान असतानाही पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांनी दिवसाला 10 कार्यपत्रिका पूर्ण करण्यासाठी प्रगती केली किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गणित कार्यक्रम पूर्ण करणारा होण्यासारखा मोठा टप्पा जर गाठला तरी त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना असे वाटेल की ते त्यांच्या मनाची कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकतात. वर्षाच्या सुरुवातीला आपण नवीन वर्षासाठी तुमच्या मुलांसोबत ध्येय सेट करण्यासाठी चरण दर चरण काही गोष्टी तयार केलेल्या आहेत. आता आपल्या कौशल्यांची चाचणी घेण्याची आणि आपल्या मुलांची ध्येय कागदावर ठेवण्याची वेळ आलेली आहे. आपण एक ध्येयपत्रक तयार करू शकतो, ज्याचा वापर आपण मुलाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी गती ठेवण्यासाठी वर्षभर करू शकतो. तुमच्या मुलाला त्याचे ध्येयपत्र पूर्ण करण्यास मदत करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर एक मुद्दा लक्षात ठेवा. तुमच्या मुलाच्या कल्पनांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एक कुटुंब म्हणून चर्चा करा. तुमच्या मुलाला विशिष्ट प्रकारचे प्रश्न विचारा. त्यांची उत्तरी कृती योग्य चरणांमध्ये विभाजित करून घ्या. तुमच्या मुलाला कागदावर यादी तयार करण्यास मदत सुद्धा करा. गोल पत्रक कुठेतरी हँग करा जिथे ते दररोज पाहिले जाईल. आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या गोष्टी सुधारा, जोडा किंवा काढून टाका. कृत्ये ओळखा आणि त्यावर प्रश्न सुद्धा विचारा. तर तुमच्या मुलांना अशा प्रकारे तुम्ही एक चार्ट बनवू शकता, ज्याला आपण म्हणू शकतो वर्कशीट, आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या मुद्द्यांची नोंद घ्यायची आणि त्याचे जे उत्तर आहेत ते आपल्या एका व्हिजन बोर्डवर किंवा आपल्या अशा ठिकाणी लावायचे घरामध्ये, जी सर्वांना दिसतील. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.